मित्रांनो, आज आपण ग्रामीण भागामध्ये जी शाळा आहे, जिल्हा परिषद मराठी खोर, या खोर गावी आपण आहोत आणि खोर गावचे काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. मित्रांनो, शाळा म्हटल्यानंतर गावातील विद्यार्थी शाळेमध्ये शिकतायत, परंतु इथे असं काही निर्देशनाचं या ठिकाणी आलेलं आहे की बाहेर गावचे विद्यार्थी सुद्धा या शाळेमध्ये शिकतायत आणि शिकून त्यांना काय बनायचं आहे, नेमकं काय साध्य करायचं आहे, हे आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेतोय. थेट आपण ग्राउंड रिपोर्ट तुमच्यापर्यंत आम्ही सादर करतो, जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी झाला पाहिजे. हाच उद्दिष्ट या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून आपण ही बातमी कव्हर करत आहोत. बेटा, तुझं नाव? प्रसाद आशा संदीप धनधर. अच्छा, बरं, कुठून आला तू? महाशिंबा. महाशिंबा. किती वर्गाला जातो? 8वीत. 8व्या वर्गाला. बरं, काय बनण्याची इच्छा आहे तुला? मला डॉक्टर. मित्रांनो, आरोग्य क्षेत्रासोबत निगडीत असणारा व्यक्तिमत्व त्याला या ठिकाणी बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे. कारण की जो माणूस उराशी एखादं जे स्वप्न या ठिकाणी बाळगत असतो, तर स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी गुरुजनांची सुद्धा मेहनत तितकीच या ठिकाणी महत्वाची असते आणि विद्यार्थ्यांची सुद्धा मेहनत महत्वाची असते. बरं, काय वाटते तुला, कोणत्या परीक्षेमध्ये भाग घेतलेला? एनएमएस परीक्षा. NMS परीक्षा. हा बरं, अभ्यास कसा असतो नेमका, काही माहिती आहे? सर, अवघड प्रश्न असतात, अवघड क्वेश्चन असतात. अच्छा, बरं, कोणते सर शिकवत आहेत? सर इंगळे सर आणि गाताडे सर. शिक्षण चांगलं शिकवत आहेत? हो सर. तुझं नाव बेटा? अमोल लता गजानन कारले. अच्छा, बरं, किती वर्षापासून शिकतोय या शाळेमध्ये तू? 1 वर्ष झालं सर. 1 वर्ष झालं. किती वर्गाला जातोय? 8वीला सर. 8वीला. हो सर. 8वीला किती विषय आहे? 8वीला 7 विषय. 7 विषय. हो सर. बरं, सध्या आता कोणता परिपाठ चालू आहे तुझा मराठीचा? मराठीचा 3रा. 3रा. हो सर. म्हणजे शिक्षण चांगलं चालू आहे. हो सर. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण या शाळेमध्ये आहे आणि थेट आपण ही जी माहिती आहे ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी देतोय. विद्यार्थिनी सुद्धा आपल्या सोबत आहेत. मित्रांनो, मुलगी म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे, कारण शिकलेली आई ही घरदाराला पुढे नेई, तोच प्रकार आपण या ठिकाणी त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत की कशा पद्धतीनं आपण शिकलं पाहिजेत आणि समाजामध्ये कसं वावरलं गेलं पाहिजेत. तुला काय वाटतं बाई, तुझं नाव? माझं नाव प्रांजल ललिता परशुराम आहे. अच्छा, बरं, काय वाटतंय तुला, ही शाळा कशी आहे? ही शाळा खूप छान आहे. इथे विविध प्रकारचे खेळ होतात, जसं कबड्डी, खो खो. इथे दर शनिवारी व्यायाम घेतला जातो, योगासने. अच्छा, बरं, तुला काय वाटतं की तू उद्या पुढे चालून कोणतं स्वप्न या ठिकाणी तुझं आहे? मला पुढे चालून नेव्ही मध्ये भरती व्हायचंय. मित्रांनो, नेव्ही मध्ये तिला भरती व्हायचं आहे. हे असे असतात स्वप्न, परंतु स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी गुरुजन वर्गांची मेहनत सुद्धा महत्वाची आहे आणि त्यांची सुद्धा मेहनत महत्वाची आहे. आणि त्याच्याही पलीकडे जर म्हटलं तर पालक वर्गांची कसोटी सुद्धा महत्वाची आहे. कारण पालक वर्गांनी जर ठरवलं की आपल्या पाल्याला या ठिकाणी काय बनवायचं, तो या ठिकाणी स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुरुजन वर्ग या ठिकाणी साथ देत असतो आणि तोच प्रत्यय या शाळेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तिने आपल्या सोबत आहे. तुझं नाव बेटा? भक्ती सुरेखा राजेश गोरे. अच्छा, बरं, तुझे आई वडील काय काम करतायत? माझे वडील आमच्या इथे 4 व्हीलर गाडी ट्रिप आणतात. अच्छा, म्हणजे ड्रायव्हिंग की करत आहेत. अच्छा, बरं, काय वाटते तुला की तुझ्या आई वडिलांनी काय स्वप्न पाहिलेलं आहे, तुला कशामध्ये जाण्याची इच्छा आहे? मला पोलीस भरती. मित्रांनो, हे आहे विद्यार्थी, तिला पोलीस बनायचं आहे, कारण की जनतेची सेवा करायची आहे, जनतेला शिस्त लावायची आहे. ती का लावायची आहे? कारण हे मुळातच गाव, मित्रांनो, हे आदर्श गाव या ठिकाणी मानले जाते आणि आदर्श गाव पुरस्कार सुद्धा त्या गावाला मिळालेला आहे, खोर. आणि आदर्श नागरिक आणि आदर्श नागरिकत्वाच्या माध्यमातून तिला पोलीस बनायचं आहे. पोलीस म्हणजे संरक्षण आणि शिस्त लावण्याची पद्धत या ठिकाणी पोलिसामध्ये असते. म्हणून असे विविध प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं काम ही शाळा करते. ही जिल्हा परिषद मराठी शाळा खोर येथील आहे.